आता दोस्तांनो विषय असा आहे की जेजुरीपासून सकाळी प्रस्थान झाले आणि आजचा मुक्काम आपला वाल्ले बरोबर. तर वाल्ल्याच्या ठिकाणी आजचा मुक्काम एवढा छोटा होता त्याच्यामुळं आमचा खुश आहे. आणि फक्त एक मुक्काम मोठा पडतो पुण्याचा बेजारी काय म्हणतात कसं काय वारीची एकदम आनंद व्यवस्थित आहे. वारीत काहीच अडचण नाही. वारीसारखी वारी कुठंच पाहायला जाते. आमच्या याच्यामध्ये 400-450 मनमाडपासून पुढे कर्नाटक हो आम्ही आळंदी आज 7 दिवस हो आम्ही हे जेवण तंबू रावटे ठोकण्याचं काम सगळं काम तुमच्याकडे. हो गाड्या टँकर दोन गाड्या एक ट्रॅक्टर 2 गाड्या 2 ट्रक हो गाड्यावाली मालक नाही ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आहे का ड्रायव्हर कुठे अरे वा मालक म्हणून ड्रायव्हर काय वाला काय म्हणतो किती वर्षापासून तुमची गाडी किती वर्ष मला अजून काम नव्हती तुम्ही काय म्हणता तुम्ही काय काम करता तुमच्याकडे म्हणा तुम्ही किती लोक आहेत तंबूला 10 जण आहेत किती झालं वाया असं आता ऑटोमॅटिक कळलं की बाबा पुढल्या वर्षी एक 10 दिवस अगोदर जायचंय तुम्हाला लगेच वा होणार बाबा केव्हा जायचं बरोबर आहे का बाबा कसं काय वाटतं शंकर जरा जवळ ये बाळा. सगळे लोक होते ना दिसतंय ना सगळे लोक आले पाहिजे ना आतमध्ये. हा सुख सोहळा कुठे नाही. तुम्ही कोटीने जरी पैसे मोजले तर असा आनंद कुठेच मिळणार नाही तुम्हाला. एवढं मला म्हणायचं काय तुम्ही जेवढे आमची मावटी एवढे कमीत कमी 500-600 लोक आहे. एवढी काळजी घेता तर ते काही वेळेस उपाशी राहता पण सगळ्यांची काळजी आधी परफेक्ट अशी वारी तुम्ही किती देव धर्म करा अशा वारी सारखा आनंद कुठंच भेटू शकत नाही. अच्छा हे कोण आहे तुमचे हे आमचे बाबा आहे. बाबा आहेत का तिसरी वारी मग तुम्हाला हाय म्हणायचं कसं वाटतं ह्या वर्षी पब्लिक कसं काय घरच्यापेक्षा भारी वाटते पब्लिक कसं यावर्षी असं वाटतं घरी जाऊ यायला तर पाहिजे ना. हे दोनच येते दरवर्षी आपल्या दिंडीमध्ये येतं ते वाढल्यामध्ये आलं. काय वाटतं वारी एकदम आनंद वाटतो एकदम इकडे राहून जावा. तुम्हाला इकडे तुम्हाला सांगतो या माऊलीला विठ्ठलाची वारी सगळ्यात भारी. तुमचे किती झाले माऊली पहिलीच वारी कुठे आलं पहिल्या वारी कुठे मित्र बाहेर गेला तुम्हाला सोडून गेले काय म्हणता माऊली तुमच्या किती झाल्या वारी माझी दुसरी वारी कसं काय वाटली वारी तुम्ही एकटे झाले का वारी जोडी नाही आले काय वारी माहोल म्हणजे वारी म्हणजे तर हा सुखाचा सोहळा असतो. आणि कसं तर दिसतंय का होत्या मोबाईल मध्ये महाराज म्हणतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि सर्व लोक सुखासाठी धडपड करत असतात पण कुठे सुख भेटत नाही. पण हे सुख कुठे असतं तर हे वैष्णवांच्या संगतीमध्ये असतं. तुकोबरा एके ठिकाणी सांगतात वैष्णव संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. म्हणजे वैष्णव संगतीमध्ये सुख असतं आणि खूप सर्व आनंद घेतात. लाखोनी पब्लिक असते तिथं कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही कोणाला बोलवलं जात नाही. आणि एवढे लोक येतात एकही माणूस कधी उपाशी जात नाही तो उपाशी झोपत नाही. एवढी काळजी घेणारा तो पण रेस्टॉरंट पण महात्मा आहे.
आणि वारी म्हणजे तर खूप विशेष सोहळा आहे. सर्वांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही पण घेतोय. घेताय, तुम्ही पण घेताय. किती झाल्या वाऱ्या तुमच्या? माझी 5वी वारी. 5वी वारी बसली. किती नंबरची दिंडी तुमची? कोणती बजनी महाराज? हे बजनी महाराज. बजनी महाराज या पुढं. अहो रमेश महाराज, तुम्हाला आम्ही वर उचलायचं धरतोय, तुम्ही खाली का भाऊ बसा? काय झालंय काय? हा? काय काय पकवान वाजवताय का गायब करताय? पकवान? हा, मग आता पकवान वाजवायला गायब झाला. पण आता वर झाला ना. तुम्ही पूर्ण ट्रेन झाले का नाही आले? कोणती कुठल्या महाराजांनी शिकवलं? महाराजांनी तुम्हाला पकवान कुठले शिकवलं? कुठले ते? आळंदीचे. वर्षाला किती फी होती? मग आता पकवान वाजवायला तुमच्या गावात दिंडी का कोणी आलं नाही? मित्र मित्रासाठी काही नाही. असं बरं असं घरी जायचं. तो नाही मग नाव चुकलंय हो त्याच्यावर. नाव जाऊ द्या, नंबर बरोबर स्टेटस तुमच्या रोज पाहतो. हा माझंच या. बरं असू द्या. मग कसं काय वाटतं आता दिंडीमध्ये लोक म्हणतात पकवानवाला आम्ही नाही घेतले, बाकीचे घेत असतात, पण आम्ही आमच्या बाबांची दिंडी म्हणजे एकदम आनंद. जोपर्यंत पकवान तुम्ही वाजवणार तोपर्यंत करणार हीच करायची, दुसरी नाही. हा सगळे आता ज्याच्यापासून आपली सुधारणा झाली ती सोडायचं नाही तर आपलं जीवन नाही तर आपल्याला कोणी नाही विचारणार. महाराज बरोबर आहे का चुकीचं? किती लोक आहे तुम्ही स्वयंपाक बनवायला? 3 लोक आहे. तुम्ही किती वर्षापासून हे स्वयंपाकाचं काम करता? 28 वर्ष. 28 वर्ष झालं. ह्या दिंडीमध्ये का दुसऱ्या? एकच दिंडी. एक नंबर. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बघा माऊली स्वयंपाक कसा काय आचरण छान बघा. तुम्हाला माऊलीनी म्हटले ना स्वयंपाक छान बनवला की सगळी नवाजतात. बरोबर. माऊली कसं काय बनतो स्वयंपाक? तुम्ही काय काय बनवता स्वयंपाक मध्ये? जे वाळके लोकांना आवडेल ते. आज काय बनवलं? जिलेबी. जिलेबी. आज जिलेबी. अच्छा अच्छा. वेगवेगळ्या बाजरीच्या भाकरी. आता बाजरीची भाकरी, कशी चपाती. चहा. आमच्या वाळके लोकांना चहा जास्त चालतात. चहा पण असते. तुमच्या वारी 4 झाल्या. 4 वारी झाल्या. छान छान. आणि हे बाकीचे कोण आहेत पाठीमागे? अरे वा, जोडी ना. त्याच्यामुळे तर तुम्ही खुश आहे ना. मग काय घरचं ज्ञान होतंय का? वारी आमचा भिला भाऊ साऊंड सिस्टम. जमल्यात काय? तुमचं गाव कुठलं? कानडगाव. कानडगाव. वा तुमचा आवाज नाही मोठा. सरपंचाची बाई ती. अरे वा. हा आवाजच मोठा आहे का? बरं असू द्या. आवाज मोठाच पाहिजे. लय काय बाय असं हळूच बोलत येतं काय होतं? बरं मग कसं वाटतंय या माहोला आता कसा या? चांगलं. किती झाल्या वाऱ्या तुमच्या? 5 वाऱ्या झाल्या. तुम्हाला कोणी आणलं स्टार्टला वारीमध्ये? नाव काय विचारून बाबा. अच्छा. काय वाटतं मग आता वारीमध्ये? चांगलं वाटतं. एकदम भारी. किती दिवस झाले तुम्ही प्रवास करताय? 2 दिवस झाले. 7वा दिवस आहे आजचा. 7 दिवस. नाही, 2 दिवस. किती आज 7 दिवस झाले. नाही नाही म्हणायचं थोडं थोडं म्हणायचं. 7 दिवस झाले. बरं असू द्या. या माऊली कोण आहे तुमचं? आत्याबाई. आत्याबाई. मग कसं करमतंय का दिंडी? दिंडीचे कलाकार. मग अशी एवढा कालवा चालला तुम्ही शिट्टी वाजवाय पाहिजे ना. आता आवाज बसला. जाग माराय पाहिजे होती ना.
काय असं करायचं. मग चोपदार तुम्ही किती वाऱ्या का झाल्या तुमच्या चोपदार? 12 वर्ष. 12 वर्ष. काय आणण्यासाठी आता त्यांची साऊंड सिस्टीम मध्ये आम्हाला बघायला भेटली नाही तर कसं आपण तरी बोलावं. नाव विचारा काय? किती वर्षापासून तुम्ही साऊंड सिस्टीमचं काम करता? 5 वर्षापासून. बरं तुमचं गाव कुठलं आहे? कानडगाव. तुम्हाला या वारीमध्ये साऊंड सिस्टीमचं कोणी सांगितलं? मी स्वतः. अरे वा किती बघा याला म्हणायचं वा वा क्या बात आहे. हा. आणि मग तुमच्या जोडीला कोण आहे का अजून? आहे ना काय कोण आहे? याला पुढे या ना. अहो याला पुढे तुम्ही मागं काय लांबताय? हे तुमचं जोडीदार म्हणायचं. भाऊजी भाऊ सख्खे भाऊ सख्खे चुलत भाऊ का? अरे वा, कसं काय मग काय वाटतंय? आमचं काम फक्त कलाकारांना खुश करणं. फक्त कलाकाराला खुश फक्त कलाकारांना खुश करणं, नाचण्याचा आनंद घेणं. अरे वा मग यांना तुम्ही पहिलेच वर्ष आहे का ही? हा या बोलतो पहिलं वर्ष आहे माझं, कमीत कमी 10वं वर्ष. मला कसं काय ओळखू आलं का किती लोक आहेत तुमच्या दिंडीमध्ये? आमच्या दिंडी 450 ते 500 लोक आहे. 450 ते 500. हो. मग आता कसं होतंय तुमचं जाणं येणं, कुठं थांबणं, याला काय अडचणी येतात का? असं अडचणी भरपूर येतात. किंवा भरपूर ठिकाणी. बांधण्याचं कसं काय तुम्हाला ही गाड्याचं ह्याचं व्यवस्था सगळी ऐकतात का? अडचणी भरपूर येतात, पण आमच्या माऊलीच्या कृपेनं आणि नारायण बाबाच्या कृपेनं सगळं अडचणी दूर होतात आमच्या. सगळं जागच्या जागी सॉल्व होतं. स्वयंपाकाचं. अरे बा आचार्याचं काम करताय. एकच नंबर. टाळ्या वाजवायच्यासाठी. चला माऊली तुमचं कसं आहे? एकदम ओके. किती झाल्या वाऱ्या? फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम. हो. आणि का बरं फर्स्ट टाइम? आणि इथून माग ज्ञानेश्वर माऊलीने बोलवलंच नाही, पण आता बोलवलं ना फर्स्ट टाइम. असं वाटलं किती करावं. थांबा तुम्ही असं म्हणताय ती बोलवीत नाही तर तुमच्या माऊली किती झाल्या वाऱ्या? पहिलीच. तुम्हाला बी आज बोलावलं काय? बरं माऊली तुमची दुसरी. बघा त्यांना 2 वर्ष झालं बोलावलं. कोण? नाही चाललं. अरे वा थांबा. आमचे माऊली वय किती तुमचं? 58 पाहिजे आणि इंग्लिश मारतात बघा. हा म्हणा बरं. फार्मर आहे. हा फार्मर. आम्हाला नाही काय कळत, फक्त तुम्ही बोला काय काय येतंय ती. आय एम पुअर फार्मर. कानडगावहून आलो आम्ही. आय एम कमिंग कानडगाव. ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीत आलो. एन्जॉय, आनंद वाटला आम्हाला. एकदम एन्जॉय. असं वाटतं दरवर्षी यावा असं. ओके ओके ओके. Y2 पंढरपूर. Y2 पंढरपूर. थँक्यू. गो टू पंढरपूर. गो टू का Y2? गो टू. म्हणजे Y2 म्हणजे येतात का? म्हणजे असं आहे बघा आम्हाला एवढा फरक कळत. पहिल्या वारीत नारायण बाबांनी. अच्छा टाळ्या वाजवा. छान. मग काय वाटतंय वारी मध्ये कसं काय? छान वाटतंय. आता पुढल्या वर्षी यायचं नाही? हो नाही यायचं. हो यायचंय. यायचं का यायचं नाही? यायचं. बर. माऊली तुमचं गाव कुठलं? कानडगाव. तुम्ही कानडगावचं. तुमच्या किती झाल्या वाऱ्या? दुसरी वारी. तुम्हाला कोणी आणलं वारीत? नारायण बाबांनी. त्यांनीच आणलं. ओके असू द्या. माऊली तुम्ही लय खुश आहेत. नारायण बाबांनीच आणले आम्हाला. तुमच्या किती झाल्या वाऱ्या? दुसरी. अरे वा. माऊली आजी तुमचं गाव? सावकरवाडी. बरं. ही भाऊजाई ही बहीण आहे. भाऊजाईला कोणी आणलं गाड्या? भाऊजाईला देवानी आणलं आणि बहिणीला? नंदाला आणि येईनीला मी आणलं. नंदाला मला आणि आनंद येईनीला तुम्ही होता. आणलं. अरे वा. घेऊन जावं पंढरपूरच्या वारीत. काय वाटतंय मग वारीत? भारी वाटतंय. हा? एकदम आनंद लोटलाय. एकदम आनंद. आनंद. मग आता पंढरपूरला जायचं का घरी जायचं? पंढरपूरला जायचं असं ठरलंय वाटतं का घरी जाऊच नाही. उद्या लय पाऊस आल्या. पाऊस आला तरी साऱ्या पावसात चालू आम्ही. चालू का? पंढरपूरला जायचं. हा. करून आलेली आहे. आमची येईन कानडगावची आहे. बर. आम्ही पंढरपूरला आमची पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी. मग पण कसं काय आम्हाला अनुभव? एकदम आनंद वाटला. शाळेला किती आहे? मग किती लाज होती? काय लाजून करायचे का? थोडं 4 शब्द बोलायचं. देवाचं आपण देवाला आलोय. आपण कुठल्या कार्यक्रमाला गेलोय का तुझा? नाही गेलो. मग आता तुझी शाळेला सुट्टी का कसं आहे? किती दिवस झाले तू आली तिथे? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. कसं काय वाटतंय मग? भारी वाटतं. घरी जावं वाटतं? नाही मग जायचं नाही आता घरी. हा? तुला कोणी आणलं? झोपले का? दमले म्हणाले. मग माऊली तुमची किती झाल्या? वाऱ्या? आमचे ट्रॅक्टर ड्रायव्हर आले आणि माऊली. बरं. तुमची माऊली? किती झाल्या वाऱ्या?
लय मस्त झालं. रामा सायकल रामा सायकल मग आता 45 वय म्हणलं मला होती बोलायचं. रामा सायकल माझं 45 मला बोला. बघा माऊली YouTube चॅनल. आणि मग कशा युट्यूब चॅनल खरंच ते मग एक काम करीत जावं की तुम्हाला रामा सायकल नाव टाका. रनिंग करीत जावं रामा सायकल समजून घ्या तुम्ही आम्हाला किती आम्ही तुमच्या पुढे या. कसं वाटलं मग? भारी. आभारी